वेलकम बॅक गाईज. आज मी तुम्हाला माझ्या एरियाची इन्फॉर्मेशन देणार आहे. मी कुठं राहतो, काय करतो ते तुम्हाला मी आता व्हिडिओ दाखवतो आहे माझ्या. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. बघा आता तुम्हाला मी दाखवतो मी कुठे राहतो ते, आणि मी कोणत्या एरियात राहतो ते पण तुम्हाला दाखवतो. मी हे दिसतंय ते माझं मागचं घर आहे. आपल्या घराची एंट्रन्स आहे. याच्या तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो. आता आपण गणेश स्टेशनच्या समोरच आहोत. फुल ट्रॅफिकच्या आतमध्ये. ट्रॅफिक असो किंवा काही असो, आपण आपला कंटेंट शूट करायला सोडणार नाही आहे. ते बघू शकता तुम्ही. बघू शकता. मी नेक्स्ट टाइम फोनमधून रेकॉर्डिंग करेल. आता हा माझा गोप्रोचा एवढा हे काय साऊंड क्वालिटी एवढी काय चांगली नाही आहे, आणि मी सध्या माईक पण आणला नाही जा. सो जो नंतर असेल जे व्हिडिओ इथे असतील ना, त्याला आपण माईक वगैरे लावून शूट करू. तो आवाज तो तुम्हाला प्रॉब्लेम जास्त नाही होणार, सगळं तुम्हाला क्लिअरली ऐकायला येईल. असं होईल. हे आता तुम्हाला एवढं क्लिअरली ऐकायला येणार. आमचा घरोंदा आहे. हा पूर्ण घरोंदाचा एरिया. सो हा घरोंदामध्ये आपण आलो. अजून एक एरिया आहे, पण तुम्हाला मी तरच पुढे डायरेक्ट आलो मी शूट करत. मी जेव्हा इंडिया सोडणार तेव्हा मी तुम्हाला वापस येतो इथला शूट दाखवणारच आहे. जर का मी आता ट्रिपला गेलो, जर माझ्या घरच्यांनी जर मला अलो केलं, मला वाटत नाही की ते मला करतील अलो, पण बाय चान्स जर त्यांनी मला अलो केलं त्या गोष्टीसाठी, तर 100% मी गॅरंटी तुम्हाला देतो आपण 7-8 म्हणजे 6 महिने जर आपण इंडियामध्ये वापस येत नसतो, या 6 महिन्यामध्ये तुम्हाला मी बोललो मी काय काय कव्हरअप करणार आहे ते. मी एशियन कंट्रीज जेवढ्या आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला कव्हरअप करून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये सगळं काय एशियामध्ये जेवढ्या पण कंट्री येतात मोस्ट ऑफली त्या सगळ्या त्यावेळेस कव्हरअप होते त्या काळात. आणि त्यानंतर पुढे बघू. 190 देश फिरणं काही खायची गोष्ट नाही आहे, आणि 190 देशामध्ये फिरून वापस इंडियामध्ये येणं ती पण गोष्ट काही खायची नाही. काही काही ठिकाणी आपल्या इंडियाचा पासपोर्ट बघितला की आपल्याला विजाच भेटत नाही, कारण की आपण लोकांनी तसं करून ठेवलं आपलं. जाऊ द्या, ते सोडा. बाय द वे ते सोडून देऊ आपण. चालवावी लागते. एकदम कन्फ्युजिंग रस्त्यापेक्षा रस्त्याचीच वाट लागली जास्त आहे. रस्ते आहेत का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत तेच मला कळायला मार्ग नाही.
जे आहे ते आहे. पाऊस पडला, पाऊस नाही पडला भावांनो. पाणी मारले तर धूळ जास्त उठते म्हणून आमची गव्हर्नमेंट आता सुधारायला लागले. हो, खड्डे 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 पडायचे वांदे. आता आपण इंटर करत आहोत घनसोली गावामध्ये. हे आमचं घनसोली गाव. मी तुम्हाला आतमध्ये दाखवू शकत नाही, मीच जात नाही आत. मी काय दाखवू, मी तुम्हाला फक्त बाहेरचा बॉर्डर दाखवतो. आमच्या घनसोलीचे मेन पॉईंट दाखवतो. बघा, हा आमच्या इथला गुणवली तलाव, इकडचा एरिया. इकडे अजून एक गल्ली आहे पण ती जाऊ द्या, तिकडे आपण नाही जायचं. तिकडचा एरिया आपल्याला अख्खा ओळखतो. सो नॉट प्रिफेअर दॅन उगाच तिकडे गेला काहीतरी वेगळे सगळे मॅटर होतील. सो आता आपण वाटचाल करूया आपल्या माझ्या जुन्या घराकडे. हो माय गॉड, माझ्या गाडीचा एक डोळा बाहेर निघाला आहे, म्हणजे हेडलाईट बाहेर निघाली. छपरीपुरं हल्ला येतो समोरचा गाडीवाला. कडे आनंद पॅलेस म्हणून एक हॉटेल आहे. सो तुम्हाला तिकडची नंतर मी ट्रिप करत आहे आनंद पॅलेसची जेवणाची. आता आपण एंटर करत आहोत सगळ्यात फेमस आणि माझी सगळ्यात लाडाची आणि सुखाची गाडी. दिवस चांगला जायला आज दुसऱ्यांदा ही गाडी मला बघायला भेटली कचऱ्याची. इकडनं जायचं बोललं तरी आयला हे आपण कुठून जाऊया, इकडून जाऊया आपण.
चाललो आहोत आणि तुम्हाला ही माझं शाळा दाखवतो जिथे मी शिकलो. हां, माझं स्कूल पण बघून घ्या तुम्ही लोकांनी भावांनो. आमच्या इकडे आलात तर माझ्या स्कूलला तरी भेट देत चाल. हे 15 वर्षापूर्वी असं नव्हतं. हे सगळं गट्टार होतं इथे. कशाला मी माझ्या एरियाची भेट कधी करू. शाळेची टूर करू आपण. शाळेची हे आमच्या शाळेचे पोरांचे ड्रेस. आणि आता आपण चाललो तिकडे. आता ही दिसते तुम्हाला बाजूला ही माझी शाळा आहे. ही माझी शाळा. ही त्याचं नाव शेतकरी शिक्षण संस्थेचे विद्यालय घनसोली. तो सगळं काय बघून घ्या. तुम्हाला स्टार्ट टू एंड सगळं दाखवलं आहे. म्हणजे अजून दाखवायचं चालूच आहे. पण आता कुठे स्टार्ट एंड आणि होईल काय होईल ते दॅट्स नॉट फेअर. हे रिलायन्स कंपनी इथली. कंपनी अजून पुढपर्यंत आहे आणि अजून मागेपर्यंत आहे. आपण सेंटरला आहोत. हळू चालवायला लागते कारण की ते सगळे डोक्याने शॉर्ट लोक आहेत. आता तुम्हाला मी इथला एक छोटासा मॉल दाखवतो आमच्या घनसोलीचा. घनसोलीचं तर आपण बोलू शकत नाही. पर्टिक्युलरली फक्त त्या इथल्या लोकांसाठी बनलेलं आहे. कारण की आमच्या घनसोलीमधली लोक आणि इथली लोक फक्त इथं पिक्चर बघायला जातात. तर कोण शॉपिंगला तर जाणार तर नाही आमच्या इथली लोक. सो हा इथला मॉल औरम मॉल बघून घ्या. आणि हे समोरचं IT पार्क औरमचं छोटंसं तुम्हाला दिसतंय कॉर्नरला. ते एंट्री करायला काय नाही, आपल्याकडे ID नाही इथला. आता आपण बॅक टू होम होतोय. अरे हां, तुम्हाला माझं जुनंवालं घर मी दाखवायचं विसरलोच. चला 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 आपण जुन्या घरी जाऊ. चला चला लेट्स गो.
रिलायन्सचा सर्व्हिसचा रोड आहे, पण रिलायन्सने अजून काय लक्ष देऊन काय रस्ता बनवला तर नाही आहे. ते सोडून द्या, रिलायन्सची गोष्ट वेगळी आहे की त्यांचा स्वतःचा पर्सनल रस्ता आहे, ते लक्ष देतील नाही देतील ती गोष्ट वेगळी आली. वाशी सगळ्यात मोठं आहे. वाशीचे आपल्याला 2 पार्ट बनवावे लागतील, काय ह्याच्यात शोधणं नाही पॉसिबल. इकडनं एक रस्ता आहे, पण इकडनं मला नाही जायला आवडत नाही. शॉर्टकटने आपण लॉंग कट मारणारी माणसं. काका मागं बघा. हे बघू शकता तुम्ही. आता तुमचं स्वागत आहे माझ्या जुन्या एरियामध्ये, जिथे माझं बालपण गेलं. तो एरिया गँगस्टर लोकांचा एरिया. भाईगिरी जास्त चालते, आपल्याला कोण काय बोलणार नाही. आपण पण त्यातनं आलो आहे वरती. आता ही दुसरी आमची बिल्डिंग, वृंदावन अपार्टमेंट. ही बघा, ही आपली बिल्डिंग ही एक आहे. आणि तिकडे समोर आहे ह्या गल्लीमध्ये, तिथे का तिथं आपण युटर्न मारू, आपल्या घरी जाऊया. इथून एवढं आपण बघतो इथं गँगस्टरगिरी करायचं पहिलं. काय गँगस्टरगिरी संपली आपली, आता आपण निरंकारी माणूस झालो. सो आजचा व्हिडिओ आपण इथे संपूया. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. इथं आपण वेगळा ब्लॉग शूट करू, त्याचे पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. तोपर्यंत दसमी दानिया. हा माझ्या घराचा आजूबाजूचा एरिया आहे. हे माझं घर इकडे वरती ते दिसतंय, ते वरचं. आणि आता आपण जरा राऊंड मारून येऊया भावाने. आता आपण घनसोली फिरून येऊया. घनसोली हा जो एरिया आहे तो सेक्टर 21चा एरिया आहे. पूर्ण सेक्टर 21. आणि आज मी तुम्हाला यामध्ये आमची ऐरोली पण दाखवणार आहे. आणि अजून पुढच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घनसोली कोपरकरणे पण दाखवेल. सॉरी, घनसोली बोलतो. घनसोली तर तुम्हाला मी ऑलरेडी शो करतोय. मी तुम्हाला वाशी वगैरे दाखवेल. त्यानंतर मग आपण पुढे मोठे ठिकाणी जाऊ. आणि पुढच्या महिन्यात मी एका सिक्रेट ठिकाणी जाणार आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शो करेलच. तोपर्यंत मी आपले व्हिडिओ बघत राहा. आता तुम्ही, हा पण सेक्टर 21चाच एरिया आहे. काल माझा एक व्हिडिओ आला असता, पण जरा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून मी अपलोड नाही केला. आता तुम्हाला 1-2 तारखेपासून व्हिडिओ यायला चालू होतील.
थोडे मागे पुढे होतील व्हिडिओ, बट तुम्हाला येतील माझे व्हिडिओ. आणि एप्रिल मेच्या आसपास अजून एक आहे गोष्ट, मी तुम्हाला त्यावेळेस दाखवेल. मला मी सगळ्या तारखा वगैरे सांगेल, कोणत्या दिवशी कुठला व्हिडिओ येतील ते. पण सध्या तुम्ही इथल्या ठिकाणचे एन्जॉय करा. माझं जुनं घर मी तुम्हाला सगळं शो करतो. मी जुनं कुठे राहायचो, जुनं आमचं घर कुठं होतं, सगळं तुम्हाला दाखवतो आता मी या व्हिडिओमध्ये. सो बघत राहा. आणि आमच्या इथलं एक सुप्रसिद्ध असं ठिकाण आहे, मंदिर आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. सगळं इथले सेक्टर 12 हा ठिकाण आहे. ते सेक्टर 12 हा पूर्ण टोटली हा जो तुम्ही बघता टोटल. लांबपणे आम्ही समोर दिसतोय तुम्हाला, इकडे आम्ही तुम्हाला दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये, हे समोर आम्ही ते लहानपणी चिंचा पाडायला यायचो. आपण सेक्टर 12च्या एरियामध्ये आहोत. गाडीची वाट लागली माझ्या पूर्ण. हे इथल्या सगळ्या टॉप क्लासच्या बिल्डिंगा. काय दिवस थांबा भावांनो, आपण पण इथे एखादा रूम घेऊ काय दिवस. मग तुम्हाला आपण त्या घराची पण टूर देऊ नंतर. ही सगळ्यात लक्कीवाली गाडी आपल्यासाठी, कचरा देव गाडी आपल्यासाठी, की जेव्हा पण भेटते तेव्हा आपलं नशीब खुलतंच. आज पण भेटले, आज पण खुलाल. सगळं तुम्हाला मी दाखवतो आता. मी डायरेक्ट तुम्हाला रस्ते नेत नाही. आमचा बस स्टॉप, बस डेपो इथला घनसोलीचा, पण हा लयच लांब यांनी बनवला आहे, तो त्यामुळे आम्ही इकडं बस पकडायलाच येत नाही. आमच्या इथला भगवती हाईट्स वगैरे टॉप क्लास बिल्डिंग बघू शकता तुम्ही. थोडा गुंतागुंतवाला तुम्हाला रस्ता वाटेल हा, मला पण कधी कधी वाटतो. सात आठ महिन्यानंतर कॅमेरा हातात पकडला तर हात दुखतोय माझा आता ट्रायपॉड पकडून. आता मी सरासरी 8 महिने झाले. आता मागला जो व्हिडिओ बनवला त्यानंतर पाहता सेकंड हा व्हिडिओ आहे. तर खूपच दिवस झालेत मी व्हिडिओ बनवला नाही आहे म्हणून. 8-9 महिन्यानंतर आपण व्हिडिओ आता बनवतोय. सो त्रास तर होणार आहे आपल्याला.
होतो आम्ही साईडनं तर. बघू शकता जे इंटरनॅशनल ब्लॉग असणार आहेत ते अशा प्रकारे नसणार आहेत, ते वेगळ्या प्रकारे असतील. या आता आपले स्टार्टिंगचे दिवस आहेत, तर स्टार्टिंग दिवसाला आता आपल्याकडे काय आपण थोडी ना कुठं इंटरनॅशनल ट्रिपला जाणार आहोत, तर तुम्हाला मला असेच ब्लॉग दाखवावे लागणार आहेत कदाचित. हे मेघ 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 आहे भाई, पाऊस पडला वाटतं तर. तुम्हाला सर्व सिस्टीम दाखवतो, तुम्हाला कन्फ्युजिंग होणार नाही आमचा घनसोलीसारखा एरिया बघायला. आता आपण चाललोय त्या ठिकाणी घनसोली स्टेशनला चाललो आहे सध्या आपण, सो बघत राहा. एका हातानं गाडी चालवतो, एका हातानं ट्रायपॉड पकडला, हात दुखायला लागला माझा आता. हे बघा समोर, आता आपण घनसोली स्टेशनला एंट्री करत आहोत. इथून आता 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे, वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिटाचा आहे, बट 10 कुठे आहे, 15 मिनिटाचं अंतर आहे. मी 10 मिनिटं बोललो तुम्हाला. आमची घनसोली जाम मोठी आहे, लयच कन्फ्युजिंग आहे. मी तुम्हाला तो कुठून बनवू कुठे एंड करू तेच मला कळत नाही. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. अरे गल्ला गल्ला दाखवू शकत नाही. अशी लोक मध्ये येतात, जाऊ द्या, कुणाला आपण काय बोलू शकत नाही. आईच्या गावात हा काय सीन झाला. हा तर मी नवीनच सीन बघतोय याचा.